जर तुम्ही एसटी बसने प्रवास करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण रोजच्या प्रवासात बदलत्या तंत्रज्ञानाचा अनुभव घेत आहोत. आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपली लाडकी एसटी सुद्धा पूर्णपणे डिजिटल होत आहे. प्रवासात अधिक पारदर्शकता, सुलभता आणि सुरक्षितता आणण्यासाठी एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड सुरू केले. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक क्रांतिकारक सुविधा आहे. पण हे कार्ड काय आहे आणि ते का महत्त्वाचं आहे? चला जाणून घेऊया. एनसीएमसी म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. 1 ऑगस्ट 2026 पासून सवलत धारक प्रवाशांसाठी हे कार्ड वापरणं बंधनकारक असणार आहे. याचे मुख्य फायदे काय आहेत? पहिलं, कॅशलेस प्रवास. आता सुट्ट्या पैशांची कटकट संपणार. दुसरं, पारदर्शकता. आपल्या प्रवासाच्या सवलतींची डिजिटल नोंद थेट सिस्टीम मध्ये होईल, ज्यामुळे व्यवहारात पूर्ण पारदर्शकता येईल. तिसरं, वेळेची बचत. तिकीट काढण्याची प्रक्रिया जलद आणि अत्यंत सोपी होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, हे कार्ड केवळ एसटी साठीच नाही, तर देशातील मेट्रो किंवा इतर सार्वजनिक वाहतूक सेवांसाठीही वापरलं जाऊ शकते. हे खऱ्या अर्थाने वन नेशन वन कार्ड ध्येयाकडे टाकलेलं पाऊल आहे. आता प्रश्न येतो की हे कार्ड मिळवायचं कसं? तर घाबरू नका, ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. राज्यभरात 4000 पेक्षा जास्त वितरण केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली. केवळ तुमचं आधार कार्ड सोबत घेऊन जवळच्या एसटी आगार किंवा अधिकृत केंद्रावर जा. तिथे तुमची नोंदणी करून तुम्हाला हे प्लॅटिनम एनसीएमसी कार्ड मिळेल. लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट 2026 ही अंतिम तारीख आहे. त्याआधी आपलं कार्ड काढून घ्या आणि प्रवासाचा आनंद घ्या. डिजिटल इंडियाच्या प्रवासात एसटी महामंडळाचे हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. एसटी महामंडळ आपल्या प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. तर मग उशीर करू नका. आजच जवळच्या केंद्रावर जाऊन आपले एनसीएमसी कार्ड मिळवा आणि डिजिटल भारताचा एक भाग बना. आणि अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या एसटी बस स्थानकावर संपर्क साधा. या विषयावर तुमची काही मते असतील तर ती कमेंट्स मध्ये सांगा आणि माहिती आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांपर्यंत नक्की पोहोचवा.